लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला एक नवे तर थेट 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असून आता तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आज लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता लाडकी बहिणी थेट नाचणार आहे, कारण की आता 2 योजनेचा म्हणजेच 2 हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार आहेत। तर चला बघू सविस्तरपणे अपडेट काय आलेली आहे, GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, GR काय आलेला आहे, सविस्तर अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही तुमच्या या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनल सबस्क्राइब करून टाका, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला बघू कोणती आलेली आनंदाची बातमी आणि लाडक्या बहिणी का नाचणार आहे, सविस्तर बघूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी आपल्या समोर या ठिकाणी आलेली असून आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची मोठी दिलासादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण आता योजनेचा हप्ता या ठिकाणी एक हप्ता नव्हे तर तुम्हाला थेट 2 हप्ते या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे, कारण की आता तुम्हाला एक हप्ता नव्हे तर 2 हप्ता एकत्रितपणे दिल्या जाणार आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच आजपासून हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात देखील करणार असून आता या 12 जिल्ह्यातील महिलांना मोठा आनंद या ठिकाणी वर्तवला जाणार आहे, कारण की आता या 12 जिल्ह्यातील महिलांना सर्वप्रथम या ठिकाणी धरण्यात आलेला आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील महिला असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय झाला असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता कोणते आहेत ते महत्त्वाचे असणारे 12 जिल्हे, कोणते आहेत ते 12 जिल्ह्यातील महिला, कोणत्या आहे ती 12 जिल्ह्याची यादी, ज्या 12 जिल्ह्यातील महिलांना दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार, कारण की आता आजपासून या 12 जिल्ह्यातील महिलांना 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून DBTच्या माध्यमातून या ठिकाणी पैसा टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते 12 जिल्हे, कोणते आहे 12 जिल्हे, ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना आनंदाचा क्षण आला। तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो ते नक्की तुम्ही बघा। तर चला सुरू करू त्या जिल्ह्याची यादीला, कोणते आहे ते महत्त्वाचे असणारे 12 जिल्हे। तर चला या ठिकाणी पहिला जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर। जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातून पात्र महिला असाल आणि तुम्ही पण या ठिकाणून अर्ज केलेला असाल लाडकी बहीण योजनेच्या पात्र जर महिला असाल तर तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रित आजपासून या ठिकाणी वितरणाला सुरुवात देखील करणार असून तुम्हाला पण दिलासा मिळू शकतो आणि तुम्हाला पण हप्ता देखील मिळू शकतो। संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला, आता त्यांना पण मोठा दिलासा मिळाला समोरचा जिल्हा। आणि दुसरा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातील महिलांना मोठा आनंदाचा क्षण आला। जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बीड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळाला, कारण की आता बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता बीड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू झालेला असेल। मोठी घोषणा आली असून आता GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। आता लवकरच तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी आजपासून या ठिकाणी पडायला सुरुवात देखील होऊ शकते, कारण की आता या ठिकाणी निर्णयच घेण्यात आलेला असून म्हणून आता लाडकी बहिणी सुद्धा खुश होणार, कारण की आता एक नव्हे तर 2 हप्ते त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहेत। तर चला समोरचा जिल्हा बघू, कोणता आहे समोरचा असणारा महत्त्वाचा जिल्हा, समोरचा असणार आहे नाशिक जिल्हा। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून पात्र महिला असाल, पात्र महिला या ठिकाणी जर तुम्ही ठरल्या असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांना पण या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली। तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील महिला सुद्धा खुश झाल्या, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील बहिणींना सुद्धा 2 हप्ते एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेतला असून आता DBTच्या माध्यमातून यांना पैसा टाकण्यात येणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता आहे लाडक्या बहिणींसाठी। समोरचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील महिला सुद्धा खूप खुश होणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्यातील महिलांना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असून आता बहिणी सुद्धा खुश झाल्या असून आता बहिणींना पण दिलासा देखील मिळणार आहे, कारण की आता एक नव्हे तर 2 हप्ते बहिणींना मिळणार आहे। आता परभणी जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे, त्यामुळे जर
तुम्ही पण या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी वाटपाला सुरुवात देखील करणार असून तुम्हाला देखील दिलासा मिळणार. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं पाहिजे आणि येणं गरजेचे आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असताना आपला धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील महिलांना सुद्धा मोठा आनंदाचा क्षण आला. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता धाराशिव जिल्ह्यातील महिलांना पण दिलासा मिळणार आहे, कारण की आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता एक नव्हे तर 2 हप्ते सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील महिलांना टाकण्यात येणार आहे. जर तुम्ही पण पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा धाराशिव जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा जिल्हा बघू कोणता आलेला आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतर सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातून पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा थेट या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून 2 हप्ते सोलापूर जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता सोलापूर जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आल्यामुळे आता त्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे, कारण की आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना एक हप्ता नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. समोरच्या जिल्ह्याला बघू. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा असताना आपला अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही पण लाडक्या बहिणीस पात्र ठरलेल्या असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय ठरू शकतो, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी आलं असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना पण एक नव्हे तर थेट 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आता लाडक्या बहिणींना पण दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता आहे महत्त्वाचा असणारा समोरचा जिल्हा बघणार आहोत. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला सोलापूर जिल्ह्याच्या नंतरचा कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना मोठा आनंद झाला. जर आता तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी. कोल्हापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये आल्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सुद्धा मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना पण एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता त्यांना पण 2 हप्ते एकत्रित पडू शकतात. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा कोणताही समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील महिला पण खुश झाल्या, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं असून आता नाशिक जिल्ह्यातील महिलांना पण दिलासा मिळाला. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित येणार. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असताना आपला धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून अर्ज केलेला असेल आणि तुम्ही पण पात्र महिला ठरलेला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुमची देखील चिंता मिटणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला डोक्यामध्ये प्रश्न असेल तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये किंवा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे. आता बहिणींना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय झाला असून आता फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला एक नव्हे तर 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकण्याचा या ठिकाणी आदेश या ठिकाणी आला असून आता तुम्हाला दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.